कबुतरांना सार्वजनिक परिसरात दाणे टाकण्यावरून मीरा रोडमध्ये गंभीर वाद झाला। कबुतरांना दाणे टाकायला अटकाव केल्यामुळे एका महिलेला गळा दाबून आणि लोखंडी रॉडनं मारहाण केल्याची घटना घडली। एक महिला सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणे टाकत होती, त्यावरून महेंद्र पटेल या ज्येष्ठ नागरिकानं विचारणा केली असता शाब्दिक बाचाबाची झाली। हा गोंधळ ऐकून ज्येष्ठ नागरिकाची मुलगी प्रेमल पटेलही इमारतीखाली आली। वादात आलेल्या सोमेश अग्निहोत्री आणि इतर दोघांनी प्रेमल यांना लोखंडी सळयांनी मारहाण केली। काशीमीरा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। त्यामुळे एकीकडे कबुतरांना भूतदया दाखवणाऱ्यांना दुसरीकडे माणसांना भूतदया दाखवावीशी वाटली नाही, हे धक्कादायक आहे। मीरा रोडमधील मारहाणीवर पोलीस आणि मारहाण झालेल्या प्रेमल पटेल हिच्या आई वडिलांची काय प्रतिक्रिया ती पाहूया। काशीमीरा पोलीस स्टेशन हद्दीतील डीबी झोन इमारतीमधील पटेल नावाचे इसम होते। ते खाली बिल्डिंगच्या खाली गेले असताना एक महिला कबुतरांना दाणे घालत होती, त्यावरून त्यांचा तिच्याशी वाद झाला आणि त्यावरून तिच्यासोबत आणखी 3 लोकांनी मिळून संबंधित फिर्यादीला मारहाण केली आहे। नमूदचा 340/25 नुसार काशीमीरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सुरू आहे। तो संडे का दिन था, मैं सवेरे दूध लेने जा रहा था, तो यहाँ पर कबूतर को फीडिंग कर रही थी वो लेडी, तो उसको मैंने मना किया। उसके पहले भी 2-3 बार मेरा बोलने का हुआ था, तो मेरे को मारने के लिए फोटो निकाला। तो वो 3-4 जन थे, मेरे बेटे के गले पे चढ़ गए थे, ऊपर बाइक गिरा के उसका गला ऐसा दबा रहे थे। मैं एकदम घबरा गई, मैंने गला खींच के उसको, लड़के को खींच के निकाला और उसको बचाया। अगर 2 सेकंड लेट हो जाती तो मेरा बेटा मर ही जाता था। वळूया पुढच्या बातमीकडे। मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये योग्य